नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. काका आता अक्षयला बोलत असतो, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? बोलता येत नाही, शब्द सापडत नाही, नेमकी काय होतंय? काही प्रॉब्लेम नाहीये, मी जर बोललो तर ती माझं काही ऐकून घेणार नाही आणि मला सारखी टोमणे मारत राहील. काका म्हणतात, अहो जावई बापू, आधी बोलून तर बघा, बोलल्याशिवाय कशी टोमणे मारणार? प्रयत्न तर करा. जावई बापू बोला तरी मनातल्या सगळ्या भावना तिच्यापुढे डंप करा, मग बघू की तुम्ही राजासारखी वागा, ती तुमची राणी झाल्याशिवाय राहणार नाही. गॅरंटी आहे आपली, गॅरंटी. काका आता अक्षयचा हात धरतो आणि त्याला खाली बसवतो. खाली बसल्यावर स्वतःच्या खिशातून एक दारूची बॉटल काढतो. कुठे गेली कुठे गेली? बघा सापडली, घ्या. अक्षय म्हणतो, हे काय? अहो बॉन्ड बॉन्ड, तुम्ही बॉन्ड होता. म्हणजे काय? जेम्स बॉन्ड होता ना तुम्ही. एकदा काय पोटात गेली की बघा तुम्ही जेम्स बॉन्ड होता. अक्षय म्हणतो, काका कळतंय का? हो. अक्षयराव, माझ्यासारखा उंदीर माझ्या वाघापुढे वाघ होतो, मग तुम्हाला तर काहीच हरकत नाहीये. तुम्हाला राणीपुढे राजा व्हायचंय, फक्त राजा. तुम्ही नक्की बोलणार आहे ना? एकदा घेतल्यावर माघार घ्यायची नाही. बोलायचं म्हणजे बोलायचं, अगदी वाघाचं काळीच करायचं आणि मग बोलायचं, कळतंय का? बोलायलाच लागणार आहे. थांबा, चकणा कुठे आहे? चकणा. काका आता वाकडा तिकडा होतो आणि चकणा आणायला गेलेला असतो. अक्षयला आता आजी बोललेली असते ते आठवायला लागलेलं असतं. आज तुझ्या बाजूने होती ती रमा. अक्षय पटकन म्हटलेला असतो, त्या बाबतीत तिचा ऋणीच आहे मी, वादच नाहीये. कोणतीही बायको आपलं कर्तव्य करते नवऱ्यासाठी, घरच्यांसाठी. थँक्यू ऐकून घ्यावं म्हणून नाही, ते आतून येतं, ते प्रेम असतं रे अक्षय. तू तिला थँक्यू म्हणावं, आयुष्यभर ऋणी राहावं म्हणून नाही. आजी म्हणते, अक्षय तिचं सोड रे, तुझं काय? तुझं आहे का तिच्यावर प्रेम? सगळ्याच गोष्टी आठवायला लागलेल्या असतात आणि सगळ्याच गोष्टींचा अक्षय अगदी बारकाईने अभ्यास करत असतो. जेव्हा रमाच्या पायाला मलम लावत होता तो क्षणही अक्षयला आठवलेला असतो. काका आता चकना घेऊन आलेला असतो. काय हो जावई बापू, अजूनही विचारच करताय? काय यार, नो विचार, आता फक्त आपल्या प्रेमाचा प्रचार. अक्षय काकाकडे बघून हसायला लागलेला असतो. काका आता, पुरे झाले चंद्र तारे, पुरे झाले वारा, नद्या नाल्या पुऱ्या झाल्या, वाघासारखी छाती काढून तिच्या पुढे उभा राहा, नजरेत जाळ आणून तिच्याकडे पाहत राहा आणि म्हण, तुझ्याच मिठीत आहे माझा स्वर्ग चारा. का आता प्रोत्साहन देत असतो अक्षयला, तेवढी दारूची बॉटल गटकन पी आणि मनातलं काय ते रमीला एकदाच बोलून टाक रे. अक्षय दारूची बॉटल हातात घेतो आणि विचार करत बसलेला असतो. इकडं इरावती आणि मालविका जबरदस्त असे चिडलेले असतात. मालविका आता रडत असते, परत माझी एंगेजमेंट मोडली, परत माझा अपमान झाला. मॅम, रोज काहीतरी विघ्न येतं आणि आपण तोंडावर पडतोय. मालविका चिडलेली असते, खूप बडबड करत असते. तोंडाशी घास आला, अगदी तोंडाशी घास आला होता. अक्षय जी बोटात रिंग घालणार तेवढ्या त्या रमाने पचका केला. ऍक्च्युली नाही, रमाने नाही, पार्वतीने, सीमाने, काकाने, मावशीने, सगळ्यांनीच पचका केलाय माझा. इरावतीला आता रमा जे वागलीये ते आठवत असतं आणि भयानक असं टेन्शन आलेलं असतं. रमा इतके दिवस सगळं सहन करत असते आणि गप्पपणे सगळं ऐकत असते. आता मात्र हद्द पार झालेली असते आणि रमा आता डायरेक्ट इरावतीचा गळाच पकडते. गळा पकडते आणि तुझ्या पापाचा घडा भरलाय, 100 अपराध झालेत इरावती. आता मी तुझा खून केल्याशिवाय काय थांबत नसते. एकदाचा खून केला की सगळं काही संपून जाणार. इरावतीला असं वाटतं की रमा फक्त धमकी देते. जेव्हा काय तिचा गळा पकडलेला असतो आणि आवाज बंद होईपर्यंत दाबलेला असतो तेव्हा इरावतीला कळतं की रमा काय चीज आहे. इरावतीचा सगळा माझच गळून पडलेला असतो. त्यामुळे सगळे तिचे कारनामे समोर आणलेले असतात. माझ्या आईचा खून केला ना तसा तुझा खून करणार आणि सगळं काही संपवणार इरावती. इरावती आता रमावर पलटवार कसा करायचा याचा विचार करत असते आणि मालविका तिथे रडत बसलेली असते. इरावती जरा वेळ तरी घाबरलेलीच असते रमाचं ते रूप बघून. मी ओरडणार, मी सगळ्यांना सांगणार, काय ओरडायचं ते ओरड, मी तुला सोडत नसते. इरावतीला कळून चुकलेलं असतं रमाच्या नादी लागणं इतकी साधारण गोष्ट नाही आणि पहिलीची रमा तर ती मुळीच राहिलेली नाहीये. मालविका म्हणते, माझा संताप होतोय, काय करू मी या लोकांचं? मालविका आता इरावतीच्या समोर उभी राहते. काय हो, काहीच फरक पडत नाहीये का? काहीच बोलायचं नाहीये का? माझा संताप होतोय, काय करू आणि काही नाही अशी अवस्था झाली. तुम्ही निवांत बसला काय? हे मॅम, तुम्ही काहीच काय रिॲक्ट होत नाही आहात, मग मी काय करावं अशी अपेक्षा आहे मालविका तुझी? शांत का बसला तुम्ही? काहीतरी करा. तुम्ही जे प्रयत्न करताय ते बरोबर आहे, पण प्लॅन का फसतोय तुमचा? मालविका खूप चिडचिड करत असते आणि इरावतीला म्हणते, तुम्ही सांगताय ती प्रत्येक गोष्ट तुमची ऐकते आणि अगदी तसंच करते, तरी पण मी फेलच होते. आता मी काय करू, जरा सांगताय का? इरावती म्हणते, मालविका जरा शांत होती का? आधी शांत हो, मग शांत डोक्याने विचार करू. मला तर रमाने धमकी दिलीये, मी काय बोलू शकत नाही. तू
अक्षयकडे डायरेक्ट जा आणि त्याला विचार नेमकी तुझ्या मनात काय. आधी हो, नंतर नाही, करू, नाही करायचं. नेमकी खेळ काय लावलाय डायरेक्ट जाऊन विचार की मालविका अक्षयला. अक्षयला हवंय काय नक्की हे तर विचार, कळेल आपल्याला त्याच्या मनात नेमकी चाललंय तरी काय. इरावतीने आता मालविकाला सल्ला दिलेला असतो. मी काय चावीची बावली का, हो म्हणल्यावर हसणारी, नाही म्हणल्यावर रडणारी. काय ते एकदा निर्णय देऊन टाका, मला माझ्याशी खेळू नको. जा ग. इरावती तिला प्रोत्साहन देत असते, सपोर्ट करत असते. जा जा तू अक्षयला एकदाच विचार ग. एक घाव दोन तुकडे झालेच पाहिजे मालविका. इरावती म्हणते खेळ आहे का, भाऊला भाऊली गुड्डी गुड्डीचा खेळ आहे. हो हो, नाही नाही, आत्ता एंगेजमेंट करतो, नाही जरा वेळाने करू, नाही थांबा थोड्या वेळाने करू. ही काय नाटकं लावली आहे. अगं जाऊन जरा विचार की त्याला. 2-3 वेळा एंगेजमेंटला मोडली, नाही म्हटला आणि सगळ्यांच्या समोर एंगेजमेंट मोडली. सगळ्यांच्या समोर तुझा अपमान झालाय. सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट आहे की नाही मालविका तुला. भिकाऱ्यासारखी मागे पुढे करते. त्याला जाऊन तू विचार ग. मला पण हर्ट झालं, मला पण भावना आहे, माझं पण मन दुखावतं. अगं त्याला जाऊन विचार ग तू. इरावती मुद्दाम तिला भडकून देत असते. जा आणि अक्षयला विचार. इरावतीला अपेक्षित असतं की हिने जाऊन काहीतरी तमाशा करावा. आत्ताच्या आत्ता जाते आणि अक्षयजींना म्हणतेच की माझ्याबरोबर आत्ताच्या आत्ता एंगेजमेंट करायची म्हणजे करायचीच. इरावती म्हणते हो, पण हो सगळ्यांच्या समोर एंगेजमेंट सगळ्यांच्या समोर तुटली, सगळ्यांच्या समोर त्रास झाला, सगळ्यांच्या समोर अपमान झाला, तुझा इगो हर्ट झाला, सगळं काही सेल्फ रिस्पेक्ट गमावला. 2-3 वेळेला एंगेजमेंट मोडली आहे. जोक नाहीये मालविका. सगळ्यांच्या समोरच एंगेजमेंट करायची, गुपचूप वगैरे नाही. जाऊन लगेचच्या लगेच त्याला म्हण. एंगेजमेंट कशी करणार ग, चालली आहे लगेच. माझ्याकडे रिंग आहे, रिंग तर घालायला लागणार ना. रिंगची डब्बी लगेच मालविकाकडे फेकते इरावती. जा आणि लगेच एंगेजमेंटची तयारी कर. जा जा म्हण त्याला. रमाने आता इरावतीचं तोंड बंद केलेलं असतं. मग ती मालविकातर्फे भांडण करण्याचा प्रयत्न करते, वाद वाढवते. जा बाई तू काय विचारायचे विचार. मी मात्र हाताची घडी, तोंडावर बोट, मी काही बोलत नसते. इरावतीने आग लावून दिलेली असते आणि निवांत सोफ्यावर बसलेली असते. इकडे मात्र अक्षय एकदम टल्ली झालेला असतो आणि डायरेक्ट शिडीवर चढलेला असतो. काका त्याला खाली उतर उतर असं म्हणत असतो. अक्षय खाली उतरायला काय तयार नसतो. काका म्हणतो आता चढलेत ना वर, बोला बोला. अक्षय म्हणतो काय, थांबा हो जरा, अजून थोडी शिल्लक आहे. अक्षय आता धर्मेंद्र जसा पाण्याच्या टाकीवर चढला होता तसा अक्षय शिडीवर चढलेला असतो त्याच्या मनातलं बोलण्यासाठी. अक्षय एक घोट दारू पितो. आरके मॅडम, आरके मॅडम. काका म्हणतो काय, हो ते आरके मॅडमच आहे ना सध्या, आरके मॅडमच म्हणायला लागणार. म्हण म्हण, मी नोकरी करतो त्यांच्याकडे, मॅडम आहे ते माझ्या. अक्षय आता खरंच टल्ली झालेला असतो. जोऱ्या जोऱ्या त्यात रमाला आवाज देत असतो. त्या पगार देतात मला. आरके मॅडम चांगलं आहे, ओरडतात पण चांगलं आहे, चांगलं आहे. काका म्हणतो तुम्हाला आरके मॅडमला आवाज द्यायला नाही लावला, तुमच्या राणीला आवाज द्यायला लावला. राणी कळते का. अक्षय आता जोर जोरात आरके मॅडम, आरके मॅडम. नाही नाही, आरके मॅडम नाही, रमा, ती माझी रमा आहे ना. ए रमा बाहेर ये. नाही रे, ती रमा पण नाहीये, ती 2 वेण्या आहे, 2 वेण्या. थांब, मी 2 वेण्या म्हणूनच तिला आवाज देतो. काका म्हणतो मनातलं काय आहे ना एकदाच ओकून टाक बरं, दे बरं तिला आवाज. भावना डमकर, भावना. अक्षय भावना आल्या पाहिजे. 2 वेण्या बाहेर ये. अक्षयचाही आवाज वाढलेला असतो. काका म्हणतो शब्बास, याच्यापेक्षा सुद्धा जोरात. अक्षयचा आवाज ऐकून घाईघाईने, गडबडीने, घाबरून बिचारी रमा अगदी धावपळ करत बाहेर आलेली असते. झोपली काय ग तू, माझी झोप उडवली आणि स्वतः झोपली आहे मस्त, बाहेर ये आधी. अगदी पळतच आलेली असते. अरे बापरे, आणि इतकी जोरात किंचाळते. काय करते, खाली उतरा तुम्ही आधी, खाली उतरा. काका काय चाललंय हे कळतंय का, वर का चढला तुम्ही, तुम्ही खाली उतरा. काका दारू प्यायला दिली का त्यांना तुम्ही दारू प्यायला दिली का. ए रमा, मी कुणाला दारू बिरू पाजलेली नाही. त्यांनी जबरदस्तीने घेतली माझ्या हातातून आणि स्वतः पिले, मी काय त्यांना पाजली बिजली नाही. काका तुम्ही तर बोलूच नका, तुमच्याकडे नंतर बघते. अक्षय तुम्ही खाली या. अक्षय खाली यायला काय तयार नसतो. अक्षय म्हणतोय ही दारू नाहीये, हिम्मत आहे, हिम्मत. नीट बोलायचं, हिम्मत म्हणायचं तिला. तू 2 वेण्या घाल आणि वर ये. मी नाही बांधणारे 2 वेण्या, तुम्ही खाली या आधी. ते अजूनच वर चढला असतो. जोपर्यंत 2 वेण्या घालत नाही तोपर्यंत मी खाली येत नसतो. कोणी उठायच्या आधी, बाहेर यायच्या आधी आणि हा तमाशा बघायच्या आधी प्लीज खाली या. अक्षय म्हणतो 2 वेण्या घालून जोपर्यंत वर येत नाही तोपर्यंत मी काय खाली येत नसतो. नुसतं बसलोय, एवढी काय घाबरतीये, नुसता बसलोय. रमा म्हणते मी 2 वेण्या घालत नसते, बसावर, काय करायचंय मला. अक्षय अजून जोर जोरात ओरडायला लागतो. 2 वेण्या घाला, नाही तर मी काय करेल. 2 वेण्या घालून वर ये आणि मला खालती घेऊन जा, पटकन वर ये. त्यापेक्षा शांत अजून काही बोलू शकत नाही मी. रमा म्हणते ओरडू नका, सगळे उठून बाहेर येतील तमाशा बघायला. अक्षयने 1 बॉटल प्यायलेली असते. काकाला म्हणतो अजून दे.
काका आता द्यायला लागतो, आहे आपल्याकडे आहे. रमा म्हणते काका खबरदार त्याला परत दिली तर. रमा म्हणते हो घालते मी 2 वेण्या, आधी शांत हो. आरडाओरडा करायचं नाही, एकदम शांत बसायचं. मी शांतच आहे, कोणी आरडाओरडा केला? काका म्हणतो कोणीच नाही. शांत स्वभावाचा माणूस आरडाओरडा करत नसतो. बिचारी रमा आता घाईघाईने 2 वेण्या घालायला लागलेली असते. अक्षय तिच्याकडे बघत असतो आणि आता 2 वेण्या घातलेल्या असतात. आता खाली उतरा, माझी 2 वेण्या दिसली, माझी 2 वेण्या दिसली. काका आणि अक्षय जोर जोरात ओरडत असतात. आता खाली उतरा, तुम्ही म्हटलं होतं 2 वेण्या घाल, खाली येणार. आता खाली आले पाहिजे. मी खाली येणार नाही, तू वर येणार आहेस रमा. आता म्हणालास ना 2 वेण्या बांधल्या की मी खाली येतो, आता खाली या. तुम्ही खोटं बोलू नका. मी खाली येणार नाही, तू वर यायचं आणि मला खालती घेऊन जायचं. चल ये वर. म्हणते मी वर येणार नाही, बाकीचे बाहेर यायचे आणि तुम्ही खालती या. अरे रे रे, अक्षय म्हणतो पायऱ्यात दिसत नाहीये, पायऱ्या संपल्या की काय याच्या, आता डायरेक्ट खाली येऊ का? बिचारी रमा आता याला पायरी दिसत नसते, याला पायरी दिसावी म्हणून त्याला मदत करायला ती वर गेलेली असते. तेवढ्यात काय अक्षय अक्षय असं जोरात आवाज येतो. वरची सगळी मंडळी बाहेर आलेली असते. ज्या गोष्टीची भीती असते तीच झालेली असते. दारू प्यायलेला अगदी टल्ली झालेला अक्षय बघायला घरची सगळी मंडळी आलेली असतात. रमा म्हणते आता सगळे आलेत, म्हटले होते ना तमाशा करू नका, आता वर ये. आलेत ना सगळे? रमा म्हणते सगळ्यांच्या समोर हसं करू नका, आता तुम्ही खाली या. तू आता वर आल्याशिवाय मी काय खाली येत नसतो. रमा माझी आजी बर का, आजी सॉरी यार, सॉरी बरं. रमा माझी आजी आहे ती. रमा म्हणते माहिती मला, तुम्ही खाली या. अक्षय म्हणतो आज मला थांबवू नकोस, मी खाली कसं येणार, मला पायऱ्यात दिसत नाहीये, येऊ का डायरेक्ट खाली? रमा म्हणते थांबा थांबा, पायऱ्या दिसत नाहीये, येऊ नका, मी येते तुम्हाला घ्यायला. आता खाली पडायचं नाटक करतो. बिचारी रमा घाबरलेली असते. आले आले. आजीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो. वा काय तमाशा लावलाय अक्षयने. आली आली आली, माझी 2 वेण्या आली. काका आणि अक्षय टाळी देण्याचा प्रयत्न करतात. दोघही टल्ली असतात, टाळी बसतच नाही. रमा आता घाईघाईने वर चढलेली असते आणि हात धरून त्याला खाली अशी जबरदस्ती करते. आता आली ना वर, आता खाली कुठे चालला, मी हात पकडते आणि मग खाली जा, नाही तर पडून जाल. रमा म्हणते काय करताय, एका जागी थांबा ना, काय लावलंय, तुझ्या लेवलला येतोय, तुझ्या लेवलला. अहो खाली या किंवा वर, काहीतरी एक करा. अक्षय परत खाली चाललेला असतो. जेव्हा रमा वर चढते तेव्हा तुझ्या लेवलला येतोय. रमा आता ओरडते आणि थांबा बरं, लेवलवरच आहे मी, तुमची हल्ली आहे लेवल. आले की नाही वर मी, आता खाली चला. कुठे हल्ली ग, हल्ली बिल्ली नाहीये लेवल, मस्त उभा आहे मी, कुठे माही लेवल हल्ली, काही बोलते यार. या दोघांकडे बघते आणि आजी गालातल्या गालात हसत असते. इरावती मालविका तमाशा बघून इतका त्रास होत असतो की बस. रमा घाबरलेली असते. चला बरं तुम्ही आधी खाली उतरा प्लीज. म्हणते सगळे बघताय, काय करताय, कळतंय का? रमाला अक्षयने पकडलेलं असतं. रमा म्हणते अहो सोडा, सगळे बघताय, मला खूप महत्वाचं बोलायचंय म्हणून तर इतक्या वर चढलोय मी. आता जी वेळ आहे ना ती खूप महत्वाची आहे. 7 वर्ष तुझ्याशिवाय राहिलो की नाही तूच सांग. का आता हसतो आणि इरावतीकडे बघत असतो. अक्षय म्हणतो मी तुझ्याशिवाय कसा राहिलो माझं मला माहित नाही. मध्ये खूप काही आहे ग, बोललोच नाहीये तुझ्या बरोबर मी, काहीही तुला सांगितलेलं नाहीये माझ्या मनात नेमकी काय चाललंय. आज मला मन मोकळेपणाने तुझ्याशी बोलायचंय. 2 वेण्याला सगळं काही सांगून टाकायचंय. मनात जे साठलंय ना ते सगळं काही मोकळं करायचंय. अक्षय म्हणतो मला कोणी थांबवायचं नाही. अक्षयला उभाही राहता येत नसतं. बिचारी रमा पकडून उभी असते. कुणी थांबवलं ते याद राखा, कुणीच थांबवायचं नाही. मला काय बोलायचंय ना मला बोलूच द्या. आज तिने अगदी डोकं बंद पडलेलं असतं तिचं आणि बघतच थांबलेली असते. आणि मालविकाने तर काय हद्द पार केली. हे अक्षयने तिला सुद्धा खूप राग आलेला असतो. मला खूप आवडते ही 2 वेण्या. अक्षय म्हणतो मनातले सगळे विचार डंपरू करायचे. काका म्हणतो हा डंपरू. अक्षय म्हणतो इकडे बघ, माझ्याकडे बघ. रमाला आता स्वतःकडे बघायला लागतो. अगदी जवळ केलेली असते ती रमा. मला तुला काय सांगायचंय माहिती का, माझं मनापासून आई शपथ तुझ्यावर लय प्रेम आहे. खूप प्रेम करतो मी, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही, तुझ्याशिवाय राहूच शकत नाही मी. 7 वर्ष कसं राहिलो माझं मला माहिती. म्हणते बास आता खाली उतरा. नाही बोलायचंय, अजून बोलणं झालेलं नाहीये माझं. आज आर या पार, जे होईल ते होईल, मी बोलणार म्हणजे बोलणार. म्हणतो आज नो विचार. काका म्हणतो ओनली प्रचार. आजी मात्र यांची गंमत बघून हसत असते. इरावती आणि मालविकाला भयंकर असा त्रास होत असतो. माझ्या प्रेमाचा प्रचार करणार आम्हाला कोण थांबवायचं नाही. याद राखा, आम्हाला कोण थांबवायचं नाही. माझ्या प्रेमाचा प्रचार मी स्वतः करणार. अक्षय अजून काही बोलणार त्याच्यात मालविका म्हणते अक्षयजी खाली उतरा. काय करताय, ही वेळ आहे का हे करायची, खाली उतरा आधी. अक्षय म्हणतोय तू गपच ग जरा, एकदम आवाज बंद. तू कोण आहे ग, आमच्या फॅमिलीतली पण नाहीये, बाहेरून आली आणि मला शहाणपणा शिकवतीये, गप जरा. तू बोलू नको माझ्याशी आणि अजिबात पुढे येऊ नको, काही एक संबंध नाहीये तुझा आणि माझा. अक्षय सारखा म्हणतो तू तर बाहेरची आहे, तुझं काय संबंध मध्ये बोलायचा, काही एक संबंध नाही.
तू बाहेरची आहे, बाहेरची. ए, पुढे यायचं नाही. तू पृथ्वीवर आहेस, आम्ही दोघं चंद्रावर. आम्ही राजा राणी चंद्रावर, चंद्रावर. पुढे यायचं नाही. आत्ताच सांगतोय, काही एक संबंध नाही. तू बाहेरची आहे, बाहेरची. अक्षय सारखं त्या मालविकाला बाहेरची बाहेरची म्हणून अपमानित करत असतो. ती पण निर्लज्जच असते, अजूनही तिथेच उभी असते. आजी आता मालविकाकडे बघते आणि तिच्यावर हसत असते. पण मालविकाला लाज हा प्रकार अजिबातच नसतो. हटायला ती तयारच नसते. अक्षय म्हणतो, पुढे पाऊल टाकू नको, समुद्रात पडशील दुबक्कन. कळलंय काय? मागे हो, मागे हो. डिस्टर्ब करायचं नाही. डिस्टर्ब करायचं नाही. मॅनर्स आहेत का तुला? इरावतीचं डोकं बंद पडलेलं असतं. पायरीवर डोक्याला हात लावून डायरेक्ट तिने बसून घेतलेलं असतं. तारा, अर्था, पार्थ, आरोही सगळी फॅमिलीच बाहेर आलेली असते यांचा रोमॅन्टिक सीन बघायला. मालविका आता इरावतीकडे बघते आणि शांत बसलेली असते. इरावतीच गार झालीये तर माझं काय चालणार आहे. पार्थने आल्या आल्या शूटिंग करायला सुरुवात केलेली असते. जे सगळे लोक आले त्यांना बघून अक्षय लाजतो. अरे बापरे. आणि सगळेच हसायला लागलेले असतात रमा आणि अक्षयच्या रोमॅन्टिक सीनवर. अक्षय आता रमाच्या गळ्यात पडायला लागलेला असतो. खालून काका म्हणतो, शब्बास जावई बापू. अक्षय म्हणतोय, हात लावायचा नाही आपल्या पायाला. अहो काका काय करताय, पडेल ते पडेल, बाजूला व्हा. माझं अजून काही झालेलं नाही. सगळं बाकी आहे. तुम्ही जरा शांत बसता का? ओके ओके ओके. अक्षय म्हणतो, थंडी वाजतीये का? ये इकडे. तिला घट्ट अशी मिठी मारलेली असते. काय करताय, सगळे बघताय. रमा म्हणते, सोडा मला. अक्षयने घट्ट अशी पकडलेली असते. रमाला सोडायला काय तयार नसतो. थंडी वाजतीये ना, ये इकडे, ये इकडे. मालविकाचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं असतं. अगदी खेटर पडलेली असतं तिच्या थोबडावर. की सगळ्यांनाच खूप असा आनंद झालेला असतो. अक्षय म्हणतो, या चंद्राच्या साक्षीने. कुठे गेला हा चंद्र? झोपला की काय? इकडे इकडे इकडे. हा हा, सापडला सापडला. आहे की. चंद्राच्या साक्षीने मला तुला सांगायचंय, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. म्हटल्यावर सगळे जेवढे उभे तेवढेचे तेवढे लाजायला लागलेले असतात. अक्षयने वेगळाच काहीतरी सीन क्रिएट केलेला असतो. सगळ्यांना आनंद झालेला असतो. मालविका आणि इरावती दोघींनाच अगदी खेटर पडल्यासारखी थोबाड झालेली असती. खूप त्रास होत असतो अक्षयच्या या वागण्याचा. रोमॅन्टिक जो झालाय त्याचा अजिबात आवडलेलं नसतं. मालविका आलेली असते. रागारागाने त्याला माझ्याशी एंगेजमेंट कधी करतो हे म्हणायला. समोर काय वेगळाच तमाशा बघायला मिळालेला असतो. मालविकाची अगदी बोलतीच बंद केलेली असते अक्षयने. अजिबात मध्ये बोलू नको. तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही. तशीही तू बाहेरूनच आलीये. तू काय आमची फॅमिलीतली थोडी आहे. आता मालविकाला या प्रश्नावर किंवा या वाक्यावर काही बोलता येत नाही. कारण खरंच तिचा आणि अक्षयचा काही एक संबंध नसतो. तशीही ती बाहेरूनच आलेली असते फक्त पैसे देऊन काम करायला. तरीही घरातल्यासारखीच वागत असते. अक्षयने आता मात्र बोलतीच बंद केलेली असते. माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे चंद्रा. तू साक्षीदार आहेस ना. माझं हिच्यावर मनापासून प्रेम आहे. आरोहीला इतका आनंद होतो आणि गोड अशी हसलेली असते. आय लव्ह यू, आय लव्ह यू. पडताल पडताल, काय करताल तुम्ही. रमाला त्याला सावरताही येत नसतं. इतकी वाईट अवस्था झालेली असते अक्षयची. आय लव्ह यू असं म्हणलेलं असतो. तिचं तोंड असं घट्ट पकडलेलं असतं अक्षयने. सगळे मुलं आता हसायला लागलेले असतात. काका तर आनंदाने नाचायला लागलेला असतो. आजी आणि सगळे मुलं एकमेकांकडे बघतात आणि हसत असतात अक्षय आणि रमाचा तो सीन बघून. तारा कधी न हसणारी आज तिच्या तोंडावर हसू आलेलं असतं. मालविका मात्र बापरे इतकी भयंकर बघत असते यांच्याकडे. काय करू आणि काय नाही. तसंही मालविकाला तोंडावर पडायची सवय आणि आता परत एकदा तोंडावर पडलेली असते. अक्षयने रमाचं तोंड असं घट्ट पकडलेलं असतो की सोडायचं नावच घेत नाही. अगदी एकटक तिच्याकडे बघत असतो. अक्षयने रमाचा एक किस घेतलेला असतो. आरोही म्हणते, बाबा आईला आय लव्ह यू म्हणाला. ती आता जोरात ओरडायला लागलेली असते. माझ्या बाबाचं आईवर प्रेम आहे आणि नाचायला लागलेली असते. अक्षयने मात्र रमाला अशी घट्ट पकडलेली असते की सोडायचं नावच घेत नसतो. सगळे आता बघत असतात, हसत असतात आणि लाजतही असतात. अक्षय मात्र अजिबात लाजत नसतो. रमा म्हणते, अहो काय करताय, सगळे बघताय. अक्षय काही ऐकून घ्यायला तयार नसतो. अक्षय आता गळ्यात पडलेला असतो रमाच्या. का आता फुलाची टोकरी भरलेली असते आणि वर घेऊन जातो. जावई बापू, फुलं फुलं. फुलं सुद्धा म्हणता येत नसतं काकाला. तरीही टोकरी घेऊन जावई बापूसाठी वर चढलेले असतात काका. मावशी म्हणते, सावकाश सावकाश, खाली यायचे सगळे. अक्षय तिच्या अंगावर फुलं टाकत असतो. आय लव्ह यू असं म्हणत असतो. अगदी फुलांचा वर्षाव केलेला असतो ह्या रमाच्या अंगावर. रमा सुद्धा अगदी धक्क्याने हे सगळं काही बघत असते. तिच्यासाठी हे खरंच वेगळंच काहीतरी असतं. फुलांचा अगदी पाऊस पाडून टाकलेला असतो अक्षयने आपल्या रमासाठी आणि सगळ्यांना आनंद होतो हा सीन बघताना. पार्थने मात्र सगळ्याचं शूटिंग केलेलं असतं. आरोही, अर्था, तारा, पार्थ सगळेच हसत असतात. राणीला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. रमा मॅडमला शेवटी अक्षय सरांनी एक्सेप्ट केलंच. प्रत्येक वेळेला फुलं उधळतो आणि आय लव्ह यू असं अक्षय म्हणत असतो. रमा म्हणते, अहो शांत बसा, शांत बसा. अक्षय शांत बसायला काय तयार नसतो.
इतकी लाजत असते जणू काही काकाच तिला आय लव्ह यू म्हणतोय. इतकी लाजत असते मावशी आणि इकडे तिकडे बघून हसते आणि तोंडाला हात लावते. फारच लाज वाटलेली असते आपल्या मावशीला. आता आजी सुद्धा हसते आणि खाली बघून घेते. अक्षयने अगदी माळच जपायला सुरुवात केलेली असते. आय लव्ह यू, आय लव्ह यू, मी खूप प्रेम करतो, तुझ्याशिवाय राहू शकत नाही. रमा म्हणते झालं असेल सगळं तर उतरा आता खाली. काका खालून म्हणतो आय लव्ह यू जावई बापू, खरंच मानला, काय कमाल केली तुम्ही. जी म्हणते पंकज. रमा म्हणते खाली उतरा. अक्षय म्हणतो मी खाली उतरत नसतो, आपल्याला खाली उतरून करायचं काय, खाली जायचं नाही, वरच राहायचंय चंद्रावर. अक्षय परत म्हणतो मी तुला एकदम खरं सांगतो या, माझं मनापासून तुझ्यावर प्रेम आहे, तुझ्याशिवाय मी राहूच शकत नाही. एकदम खरं बोलतो या मी, एकदम खरं, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही, मनापासून प्रेम करतो मी तुझ्यावर, एकदम खरं बोलतोय आपण हा बघ. जे आता मनातल्या मनात म्हणते हे आवडतंय मला, छान चाललंय, मस्त केलंय अक्षयने पहिल्यांदीच. अक्षय म्हणतो शपथ सांगतो माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे, खरं खरं सांगतोय मी, तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. सगळेच बघत असतात, कुणी हसत असतं तर कुणाला राग आलेला असतो. अक्षयला मात्र काही एक फरक पडत नाही, सारखं आय लव्ह यू आणि माझं तुझ्यावर प्रेम आहे एवढंच काही त्याने 2 वाक्य पाठ केलेली असतात. चला आता आपण खाली उतरूया हळू हळू हळू. रमा आणि अक्षय आता खाली उतरण्याचा प्रयत्न करत असतात. रमा म्हणते वर चढताय ओ, खाली उतरा खाली. हा उलटा वर चाललेला असतो. रमा ओरडते वर नाही खाली उतरायचंय, पाय खाली घ्या. का म्हणतो जावई बापू पहिली पायरी, दुसरी पायरी, हळू हळू हळू. अक्षय म्हणतो जमीन कुठे आहे, जमीन आहे की नाही, जमीन आहे, जमीन हळू, येऊ द्या तुमची गाडी, हळू हळू हळू. काकाने आता रमाने आणि काकाने अक्षयला हळूच खाली उतरवलेला असतो आणि आता त्याचा हात पकडलेला असतो. कुठे आलोय गो आपण, कुठे आलोय. आता त्या शिडीला धरूनच उभा राहिलेला असतो. कुठे चाललात तुम्ही, आतमध्ये जायचंय आपल्याला, आत चला. काय प्यायलाय हो नमकी तुम्ही, काय माहिती काय प्यायलो. काका म्हणतो अमृत अमृत, अमृत प्यायलेत जावई बापू. अक्षय म्हणतो मी काय प्यायलो ना, एकदम बेस्ट, एक नंबर होता, खरंच एक नंबर. सगळं काही डब्बू केलं, डब्बू, मनातलं सगळं डब्बू केलं ना, रिलॅक्स वाटतंय मला. म्हणते काका तुम्हाला डब्बू करते की नाही बघा उद्या, तुमची काय हालत करते ना उद्या बघतच राहा. सगळेच हसलेले असतात या सीनवर. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. आजी काका मावशी अक्षयच्या समोर उभे राहिलेले असतात. पटकन तयार हो आणि ब्रेकफास्टला ये. 12 वाजले तर अक्षय. 12? हो 12च वाजले. अक्षय जेव्हा उठतो तेव्हा त्याच्या पायामध्ये रमाची साडी अडकलेली असते. अक्षय म्हणतो रमाची साडी. रमा शाळेत आलेली असते आणि बाकीचे जे टीचर असतात, रमा मॅडमकडे बघा किती गोड आणि निरागस आहेत त्या, किती आनंदी आहे मनातून, त्यांचा आनंद दिसतोय, व्यक्त होतोय त्यांचा आनंद. आता साई सुद्धा त्या रमाकडे एकटक बघत असतो. त्यांचं हे खुललेलं रूप, एक वेगळाच ग्लो आहे, 2 वेण्या, हे रूप बघून खरंच जुने दिवस आठवले. 7 वर्षांपूर्वी अगदी अशाच होत्या रमा, निरागस. पार्थ आता तो व्हिडिओ दाखवतो. अक्षय म्हणतो एवढं सगळं झालं, आय लव्ह यू म्हणलेला असतो. सगळे आता याच्याकडे बघत असतात. अक्षय आता बघतच थांबलेला असतो. खरंच एवढं सगळं बोललो मी. आता बघूया अक्षय जे सगळं काही बोललाय ते रमा आल्यावर परत बोलणार का, आणि रमा आणि अक्षय मध्ये असं रात्री काय घडलंय बघू आता. सगळ्याच गोष्टी हे बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.